स्वच्छता अभियान करून राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन। राजमाता जिजाऊ व राहाता येथील साईयोग फाउंडेशनद्वारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला। राहाता नगरपालिकेचे नवनिर्वाचित गटनेते मुन्नाभाई शाह यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले। ते म्हणाले, साईयोग फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून महान विभूतींची जयंती व पुण्यतिथी स्वच्छता अभियान अथवा वृक्षारोपण इत्यादी सामाजिक उपक्रम राबवून साजरी करत आलेले आहे। गटनेते मुन्नाभाई शाह म्हणाले, राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातीतील मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली। तसेच फातिमा शेख यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शैक्षणिक कार्यात अनमोल साथ दिली। त्याप्रमाणे साईयोग फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमात आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली, याचा मनस्वी आनंद वाटतो। साईयोग फाउंडेशनच्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत। तिच्या अंतिम पाण्याची दुरी, तिच्या गुरुदारी या ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ साहेब यांनी या महाराष्ट्राला नव्हे तर अवघ्या देशाला दिशा दिली। त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाज हा खडतर प्रवास करत असताना सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ केली। स्पृश्य अस्पृश्यावर त्यांनी प्रहार केला। हे अगदी अनिष्ट रीतिरिवाज होते की ज्या काळात सती जाणं ही प्रथा होती, त्या सतीदानाच्या प्रथेला त्यांनी विरोध केला आणि स्वतः एक शिक्षिका म्हणून त्या पुढं आल्या आणि या समाजाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलं। शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्याचं काम त्यांनी केलं। त्याचप्रमाणे अवघ्या महाराष्ट्राला राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांनी देखील दिशा दिली आणि अवघ्या महाराष्ट्र एक दिशादर्शक काम या दोन महिलांनी केलं। या दोन महिलांना, या दोन महान विभूतींना आम्ही साईयोग फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या राहाता नगरपालिकेचे गटनेते मुन्नाभाई शाह देखील उपस्थित आहेत। त्यांना देखील धन्यवाद देतो आणि आरोग्याचं धनवटे औषधांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे एकत्र आलो आहोत। कालच आमचा बलिदान सोहळा पार पडला आणि आज तुमच्या माध्यमातून पण त्याला प्रथमच मला लगेच आज चालू देऊन कामाला सुरुवात केली। त्याबद्दल प्रथम मी ते सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे। राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर त्यावेळेस जे पण म्हणजे फुलेबरोबर सावित्रीबाई फुलेंबरोबर फातिमा शेखनं जसं काम केलं आणि राजमाता जिजाऊबरोबर जसे मावळ्यांनी जसं काम केलं, त्याप्रमाणे तुम्ही मला बरोबर घेऊन या कामात सुरुवात केली। त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। या प्रसंगी साईयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे, योगगुरू सुरेश भिंगारदेवे तसेच साईयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते। आर शिर्डी न्यूज राहता।